Good evening, friends. Uh, I don't see any students here right now. We all are practicing architects, and we all remember that the subject of professional practice used to be merely a formality subject, and we have looked at that subject in a very casual way while we were students. And that casual approach has spilt over the entire spell of profession, unfortunately. Moreover, the discouraging situations that we every day come across with the sanctioning authorities also are partially responsible for this. Like just now Deepak said, that why the rules are not simple, why they are not very legible, why they are not encouraging, why do we don't get the freedom to design, as since we have been trained as architects, why can't we actually experiment our design skills more? Because we are all scared of those rules. Even in the profession also, we feel that it's better that the least communication, the least friction, the least interface we have with the sanctioning authorities, and we are basically want to run away from it. That is this another psychology that we all practitioners are having actually. So better thing is you understand it, you digest it and get rid of it. I think that is the better way. But there is nobody who can guide us on these issues. I was talking with architect Mahashabde, he said, we must call Ranade sir here. He is the expert in this line, and to his honor, even Council of Architecture, in case of lot of disputes and in case of very intricate cases, Council invites him as a special invitee to resolve matters of the Architects Act. I think this is a great honor. आपल्याकडे 1972ला आर्किटेक्ट्स ॲक्ट आला पार्लमेंटमध्ये, आणि त्याच्यानंतर मग सगळं रूपच बदललं प्रॅक्टिसचं. ॲक्ट आल्यामुळे तुमच्या स्टेटसमध्ये बदल झाला आहे. आर्किटेक्ट्स ॲक्ट येण्यापूर्वी काय होतं की तुम्हाला लायसन्स कॉर्पोरेशनचं काढल्याशिवाय प्रॅक्टिस करता येत नव्हती, आणि जेव्हा तुम्ही लायसन्स काढता कॉर्पोरेशनचं तेव्हा यू आर इन अ सबऑर्डिनेट पोझिशन टू दी म्युनिसिपल अथॉरिटी. त्यामुळे त्यांनी केलेल्या बायलॉज, त्यांनीच केलेलं जे काय डिक्टेशन त्यांचं असेल ते तुमच्यावर बंधनकारक होतं. लायसन्स तुम्हाला जे दिलं जायचं ते कशावर दिलं जायचं की मुळात अर्ज कोण करतं, अर्ज घर मालक करतो किंवा जमीन मालक करतो. त्यांनी काय इन्फॉर्मेशन कॉर्पोरेशनला द्यायची किंवा काय इन्फॉर्मेशन म्युन्सिपाल्टीला द्यायची, ह्या इन्फॉर्मेशनच्या बाबतीत तुम्हाला माहिती आहे, तुम्ही त्याप्रमाणे प्लॅन देऊ शकता. ह्या कारणार्थ त्यांनी तुम्हाला लायसन्स दिलेलं आहे. त्यामुळे नगरपालिकेला किंवा महानगरपालिकेला जे काय लागतं, प्रत्येक प्लॅनमधलं माहिती लागते, ती माहिती कशी द्यावी काय नाही तुम्हाला माहिती मिळून त्याप्रमाणे तुम्ही प्लॅन तयार करावे आणि ते कॉर्पोरेशनकडे मालकाच्या मार्फत पाठवावे. आता ह्या प्रॅक्टिस करता लागणारं जे ट्रेनिंग आहे, हे ट्रेनिंग काय होतं आणि आम्हाला कॉलेजमध्ये शिकवलं जातं ते काय होतं, मुळात आपल्याला थोडं कायद्याच्या भाषेत मागे जायला पाहिजे. कायदा काय, कशामुळे कॉर्पोरेशनला असे अधिकार दिले. तर मुळात आपल्याकडे म्युन्सिपल सिस्टीम जी आली ही ब्रिटिशांच्या काळातली. ब्रिटिशांमध्ये त्यांच्याकडे काय आहे, त्यांच्याकडे दोन पद्धती आहेत. एक सिस्टीम अशी आहे प्रिन्सिपॅलिटी आणि दुसरी सिस्टीम आहे म्युनिसिपॅलिटी. प्रिन्सिपॅलिटी कोणती की ज्या ठिकाणी राजांनी आपल्या राजकुमाराला ट्रेनिंग द्यावं, समाजाचं कल्याण करण्याचा तुमच्यावर जबाबदारी काय काय आहे ते ट्रेनिंग द्यावं म्हणून त्याला काही भाग तोडून त्याच्या अखत्यारीत दिलेला असतो, आणि त्या राजकुमारांनी काय काय करायचं काय नाही हे कायद्याने त्याला अधिकार देऊन त्याला सांगितलं जातं की एवढ्या एवढ्या बाबीकडे तू लक्ष घालायचं, याचं तू डिझाईन करायचं, याचं तू राज्यकारभार तू चालवायचं. पण ज्या ठिकाणी सर्वसाधारण जनता राहते त्यांच्या सोयीसुविधा काय आहेत काय नाही त्याप्रमाणे त्या सोयीसुविधा पुरवणं ही राजावर असलेली जबाबदारी त्यांनी तिथल्या लोकांवर सोपवली. त्याकरता जो कायदा केला तो म्युन्सिपल ब्युरो ॲक्ट असा होता.
आणि म्युन्सिपल बरो जे होतं त्याच्यामध्ये लोकांना निवडून, लोकांचे प्रतिनिधी निवडून त्यांच्याकडे स्पेसिफिक काही कामं दिली होती. त्या कामामध्ये सगळ्यात पहिलं काय असेल तर पब्लिक हेल्थ अँड सेफ्टी, पब्लिक कन्व्हिनियन्स हा मुख्य त्याच्यामागचा कामाचा भाग होता. मग पब्लिक सेफ्टी आणि पब्लिक कन्व्हिनियन्स, क्लीनलीनेस वगैरे सगळं, हायजीन, पब्लिक हेल्थ अँड हायजीन हे जे होतं हे कुठे करायचं? प्रायव्हेट प्रॉपर्टीज नाहीत, पब्लिक प्रॉपर्टीमध्ये. प्रायव्हेट प्रॉपर्टीचं प्रत्येकजण त्याच्या मालकीची जो तो स्वच्छ करायचं आहे. पण स्वच्छ केल्यानंतर तो जो कचरा घरातून बाहेर पडायचा तो रस्त्यावर यायचा, पब्लिक प्रिमायसेस. आणि ह्या पब्लिक प्रिमायसेसचं मेंटेनन्स कसं व्हावं, स्वच्छता कशी राखली जावी, रोगराई पसरणार नाही ह्याच्या दृष्टीने काय काय करता येईल, ही जी अथॉरिटी आहे ही राजाची अथॉरिटी तिथल्या लोकांवरती नाही दिली. हे लोक कोण? तर हे त्यांनी जो कायदा केला त्या कायद्यानुसार निवडणूक कशी घ्यायची, कोण माणसं तिथे येईल, त्यांचा स्टाफ काय, त्या प्रत्येक स्टाफची ड्युटी काय, ह्या सगळ्या त्याच्यामध्ये कायद्यात लिहून दिलेले आहेत. आणि त्याच्यानुसार ते जे काय गव्हर्निंग होतं, दॅट इज गव्हर्नमेंट बॉडी, म्युन्सिपल गव्हर्नमेंट किंवा लोकल सेल्फ गव्हर्नमेंट असं त्याला नाव मिळालं. आता मुख्य ह्यांच्याकडे एरिया कोणता दिला? ह्यांच्याकडे जो भूभाग दिला तो पब्लिक, सार्वजनिक जो होता तो भूभाग यांच्याकडे दिला मेंटेनन्स करतात. म्हणजे ते स्वच्छता राखावी, त्याच्यामध्ये पाणी साचत नाही असं बघावं, पुराचं पाणी त्याचं पाणलोट व्यवस्थित व्हावं ते बघावं. ह्या सगळ्या गोष्टी करण्याची जबाबदारी या म्युन्सिपॅलिटीवर दिली. आणि मग ती म्युन्सिपॅलिटी जबाबदारी पार पाडायची असेल तर एरिया कोणता ते निश्चित झालं पाहिजे. म्हणून पब्लिक प्लेसेस निश्चित करण्याकरता सार्वजनिक जागा आणि खाजगी जागा अशा यांचे सर्व्हे झाले, सिटी सर्व्हे किंवा गावठाण आपण म्हणतो सर्व्हे झाले. आणि त्या सर्व्हेनुसार जेवढी सार्वजनिक जागा, ती सर्व सार्वजनिक जागा ह्यांच्या ताब्यात दिली कॉर्पोरेशनच्या, म्हणजे म्युन्सिपॅलिटीच्या. आणि म्युन्सिपॅलिटीच्या ताब्यात गेल्यानंतर त्या जागेवरचा संबंध व्यवस्था ह्यांनी करायची. म्हणजे ते रस्ते असतील, पाण्याचा निचरा असेल, स्वच्छता राखायची असेल, किंवा तुमच्या रोगराई पसरणार नाही ह्याकरता काही कामे करायचं असेल, किंवा एखादा उत्सव असेल त्या ठिकाणी गावामध्ये, लोकांचं एखादं हे असेल, भाषण वगैरे काही असेल, यात्रा असेल, तर तिथली स्वच्छता ठेवणं, त्याची नीट रखरखाव नीट करणं हे खरं त्यांच्याकडचं काम. आता एक गोष्ट आपण अशी लक्षात घेतली पाहिजे की म्युन्सिपल ॲक्ट, टाउन प्लॅनिंग ॲक्ट किंवा अशा ज्या काय संस्था त्यांनी निर्माण केल्या कायद्याने, ह्या सार्वजनिक हेतूने दिलेल्या आहेत. आमची सगळ्यांची गल्लत काय होते की म्युन्सिपॅलिटी आम्हाला असं सांगतं, बिल्डिंग इन्स्पेक्टर आम्हाला सांगतो, हा आम्हाला तुम्ही असं करा, असं करा, ह्याला आम्ही परवानगी देणार नाही. पण त्यांच्या ज्या अखत्यारीत ज्या काही गोष्टी आहेत त्या फक्त त्यांच्या जागेपुरत्या आहेत. तुमच्या खाजगी क्षेत्रावरती त्यांना कुठल्याही प्रकारचा अधिकार नाही, कायद्याने दिलेला नाही. आणि आम्हाला हे शिकवलं नाही कॉलेजमध्ये की त्यांचा जो अधिकारचं क्षेत्र आहे हे सार्वजनिक अधिकार क्षेत्र आहे, सार्वजनिक जागेपुरतं. व्यक्तिगत ह्याच्यावरती त्यांना कुठल्याही प्रकारचे अधिकार दिले नाहीत. सार्वजनिक क्षेत्रामध्ये तुम्ही जर असं काही अतिक्रमण केलं असेल म्हणजे तुमची हद्द संपली, पण रस्त्याच्या हद्दीमध्ये तुम्ही तुमची कंपाऊंड वाढवलं, एखादा रस्त्याच्या ह्याच्यात तुम्ही एखादी खोली बांधली तुमच्या सोयी करता म्हणून, तर सार्वजनिक जागेमध्ये तुम्हाला बांधता येत नाही. सार्वजनिक जागा कोणाला दिली आहे? ऑलरेडी कॉर्पोरेशन दिलेली आहे. त्यांच्या ताब्यात जी जागा कायद्याने दिलेली आहे त्या जागेवर तुम्ही आक्रमण केलं तर ते अतिक्रमण होईल. तुमच्याच जागेमध्ये जे नियम करायचे त्यांना अधिकार नाही ते नियम करून जर त्यांनी सांगितलं तुमच्या जागेत तुम्ही 15 फूट सोडा, तुमच्यावर बंधनकारक आहे का? त्यांना मुळात असे नियम काढण्याचा अधिकारच दिलेला नाहीत. पण आमचा गैरसमज आमच्या सिनियर्सने देखील असा करून दिला आहे की हे सगळे अधिकार कॉर्पोरेशनला ऑलरेडी आहेत. माफ करा, आता तुम्ही यांनी जे काय DC रूल्स आणि सगळं सांगितलं ना तो थोडा धक्कादायक आहे. पण DC रूल्स करण्याचे अधिकार कॉर्पोरेशनला पण नाही, सरकारला पण नाहीत. मी तर ह्या वाचून दाखवणार सगळं. आणि आम्ही ह्या सगळ्या गोंधळामध्ये असे अडकलं उलटं सुद्धा की आम्हाला ह्याच्या पलीकडे काय जाताच येत नाही. काय करणार? हा असं म्हणतो असं करा, तो म्हणतो तसं करा, आम्हाला फ्रीडम काहीच नाही. तशी परिस्थिती नाही.